जय शिवराय मित्रांनो, आज आहे 23 नोव्हेंबर आणि कालपासून मराठवाड्यामध्ये दिवस मावळता थोडं अंधुक आभाळ किंवा खवल्याचा आभाळ निघायला सुरुवात झालेली आहे। लालसर आभाळाला देखील सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, थंडीचा व्याप कालपासूनच बऱ्याच ठिकाणी आपल्याला कमी झाल्यासारखं वाटतोय। सकाळच्या थंडीमध्ये आणि दिवसाच्या सुद्धा दिवस मावळताच्या गारव्यामध्ये आपल्याला बरंच अंतर पाहायला मिळालं आहे। आता अजूनही 3-4 दिवस ही थंडी नॉर्मली पद्धतीने चालणारी आहे, त्यामुळे पावसाची शक्यता गरमीमुळे वाटत जरी असली तरी WD मुळे ती कमजोर झालेली आहे। थोडाफार नाशिक क्षेत्राच्या काही मोजक्या भागांमध्ये ह्या वातावरणाचे पडसाद उमटून येतील आणि ह्या 2-4 दिवसांमध्ये काय घडेल हे पहिले आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐकूयात। बघा, आज 23 तारीख, आज सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ दुपारनंतर काही ठिकाणी तर दिवस मावळता येणारच आहे। पावसाचा आभाळ नाहीये। त्यानंतर 24 तारखेला म्हणजे 24 नोव्हेंबरला सुद्धा हे आभाळ कायम असणार आहे। पडला तर कुठे मोठे बारीक बुरबुर संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होऊ शकते, कारण की दक्षिण भारतामध्ये एका पाठोपाठ एक लो प्रेशरचे धक्के पाहायला मिळत आहेत। आणि खास ह्या व्हिडिओचा एक टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे थोडा धाक महाराष्ट्रावरती दिसतोय का हे देखील आपण आज विषयामध्ये क्लिअर करणार आहोत। ठीक आहे, तर उद्याची तारीख म्हणजे 24 नोव्हेंबर पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल। थोडं सूर्यदर्शन कमी झाल्यासारखं पाहायला मिळेल आणि या सूर्यदर्शनाच्या कमी प्रभावामुळे गरमीची लेवल थोडी वाढल्यासारखी वाटेल आणि थोडं थंडीचा पण प्रभाव कमी होईल, कारण की WD पाहिजे तितका ताकदवार नाहीये आणि त्यामध्येच हा आभाळाचा प्रादुर्भाव वारंवार होतोय। पण धुळीचा जो काही शब्द होता तो कन्फर्म आहे, धुळी मात्र नक्की येणार आहे। जे काही राजमा पीक आहे, आता बरेच जणांचं पीक बघा तुम्ही शेतामध्ये जाऊन, जे कमजोर झाडे होते ते जळूनच जातील अशी प्रकारची धुळी याच्यामध्ये निरंतर चालणारी आहे। ही धुळी एक दिवसासाठी नाही किंवा 2 दिवसासाठी, चक्क 29 ते 30 नोव्हेंबर पर्यंत ही धुळी टिकून असणार आहे। महाराष्ट्रावरती प्रभावाचे असणार आहे। आजूबाजूच्या राज्यांना त्याचा धाक आहेच, पण महाराष्ट्रावरती विशेष त्याचा प्रभाव आहेच। 25 तारखेला सुद्धा धुळी कायम आहे, ढगाळ वातावरण कायम आहे। 25-26 ला जे काही कोकण किनारपट्टी आहे, रत्नागिरी वगैरे परिसरामध्ये पेंडवणी पावसाची शक्यता आहे। याच काळामध्ये थोडंफार धुळ्याच्या डोंगरा घाटमाथ्यावरती हलक्या सरींची शक्यता राहील। पाऊस मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात नसल्यास जमा आहे। बारीक बुरबुरीला किंवा पत्रावून पाणी वगैरे अशा पावसाला पाऊस म्हणत नाहीये आणि तिथे केवळ 10-20% एवढीच राहील, एवढी मोठी नाहीये। त्यामुळे पाणी देण्याचं काम कोणी बंद करू नका। 26 तारखेला सुद्धा ढगाळलेलं वातावरण हे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये कायम असणार आहे। पण थंडीमुळे याचं डेव्हलपेशन आणि याच्या प्रगतीमध्ये खूप कमतरता पाहायला मिळते आणि नॉर्मली जर पाहिलं आपण तर ह्या दिवसात थंडी पण खूप कमी आहे, जी आपल्याला मागच्या महिन्यामध्ये सुद्धा दिसली होती। अशा प्रकारे थंडी आहे। 27 तारखेला थोडंफार साक्री, धुळेमध्ये पेंडवणी किंवा मध्यम तो पाण्याचा शक्यता आहे, ज्यामध्ये इंदोर साईडला MP मध्ये याचा जोर वाढतोय आणि एक्झॅक्टली तो WD कडनंच येणारा प्रभाव पाहायला मिळतोय आणि त्याच्यामधनं येणारा पाऊस जो आहे तो आता तरी सांगणं कठीण आहे, कारण की सर्वदूर तिथे दिसतच नाही अजून सुद्धा, पण शक्यता आहे। साक्री, नाशिक क्षेत्राची येवला, उत्तरेकडील जे काही भाग असतील या भागांकडे त्याचा समावेश आहे। 28 तारखेला सूर्यदर्शन परत थोडं वाढायला सुरुवात होईल मराठवाड्यातलं, जे 2-4 दिवसापासून बंद होतं 28 ला अन्य भागामध्ये। पण जालन्यासारख्या, छत्रपती संभाजीनगर सारख्या, नाशिक सारख्या ठिकाणी, अकोला, अमरावती सारख्या ठिकाणी अंधुक धुळीचं वातावरण हे कायम असेल। लातूर वगैरे भाग मोकळा होऊन जाईल, पाऊस तर नाहीच काळामध्ये। 29 तारखेला ढगाचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रावरती आणि खानदेशवरती कायम असेल। जे वातावरण तुरीसाठी, इतर पिकांसाठी बाधक ठरू शकतं असंच वातावरण आहे। पावसाची शक्यता नॉर्मली मावळ्यात जमा आहे, घाबरण्यासारखी सिस्टम नाहीये। 30 तारखेला जर आपण पाहिलं तर पुन्हा WD कडनंच टेन्शन वाढते आहे, ज्यामध्ये नंदुरबार दिवसभर धुळीचा प्रादुर्भाव, त्यामध्ये धुळ्याचा परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे वगैरे। पावसापेक्षाही खतरनाक हा आठवडा असणार आहे। पाऊस पडला तर उलट फायदेशीर राहील, पण पाऊस नाही जर पडला तर ह्या धुळीचे पडसाद जे असते ते इतर कवळ्या पिकावरती सर्वाधिक जास्त बाधककारक असतात। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फक्त मेसेज करा, कुठली ट्रीटमेंट पाहिजे आहे, कुठलं औषध पाहिजे आहे त्याची विचारणा करा, तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल। आणि विषय म्हणजे मी जे काय औषध तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते एका 2000 रुपयामध्ये, फक्त 2000 रुपयामध्ये ज्या काही कृषी केंद्रावर मिळतील त्या कृषी केंद्रामध्ये तुमची ड्रिचिंग ही 1 खर्च होईल आणि फवारणी ही 1 खर्च होईल। एवढं स्वस्त औषध आणि क्लॅरिफाय औषध देतोय, सांगतोय। म्हणजे मी माझ्याकडे कंपनी नाही, मी विकत नाही, पण जे काही आपल्याकडे शेतीतले शेतकरी जे काही तज्ज्ञ आहेत, प्रगतशील आहेत, त्या गोष्टीचा वापर करतात आणि त्यांच्याकडनंच मार्गदर्शन घेऊन आपण तिथे माहिती प्रोव्हाइड करत असतो। पण तुम्ही सांगितल्याच्या नंतर आणि विचारल्याच्या नंतरच, विनाकारण कंपनीचा प्रचार केल्यासारखं मी तिथे बोलणारच नाही, तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे। बाकी 30 तारखेपासून पुन्हा ढगाळलेली परिस्थिती वाढायला सुरुवात होईल आणि एकंदरीत हे चित्र पाहिलं हे ढगाळ वातावरणात जाईल। पावसाची शक्यता नाशिक क्षेत्र आणि धुळ्याच्या वगैरे भागामध्ये पुढे आहे, 27च्या आसपास थोडीफार आहे। तर आता थोडं बंगालच्या उपसागरामध्ये वेगाने वाढणारे जे काही चक्रीवादळ आहे त्याचा सुद्धा थोडा तोल हा महाराष्ट्राच्या दिशेनेच येतोय, पण विशाखापट्टणम वगैरे भागाकडे, भुवनेश्वरकडे त्याचा पडसाद उमटते, तिकडे पाऊस मुसळधार होणार आहे। पण यानंतरच एक अरबी समुद्रात सुद्धा लो प्रेशर उपस्थित होतोय, त्याचा परिणाम पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या जे काही
वातावरणावरती होईल का, वातावरणाच्या बाबतीत बघितलं तर आपण सगळ्या मॉडेलचे जे काही आपले डेटा आपण गोळा करत असतो, SMW असेल, GFS असेल, आयकॉन असेल, असे अनेक मॉडेल्स आहेत, त्याचा डेटा जर आपण पाहिला तर त्याही आठवड्यात महाराष्ट्रामध्ये पाऊस स्पष्टपणे दिसत नाहीये. पण अशी काही संकल्पना आहे, अशा काही गोष्टी आहेत. WD जर निष्क्रिय झाला, WD बद्दल जर बोलायचं झालं तर WD म्हणजे पश्चिमी विक्षोभ नावाची जी काही संकल्पना असते, जी उत्तरेकडनं आपल्या थंड वाऱ्यासह पाऊस घेऊन आणत असते. जे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रावरती किंवा MP सारख्या ठिकाणी, गुजरात सारख्या ठिकाणी पाऊस पडत असतात, त्याचा अजूनही बराचसा समतोल पाहिजे तसा बिघडलेला नाहीये. त्यामुळे या अरबी समुद्रात होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तो पाऊस होईल याची शक्यता तरी दिसत नाहीये. पण हा, महाराष्ट्रावरती वारंवार ह्या प्रकारचे आभाळाचे सत्र येणाऱ्या 5 डिसेंबर पर्यंत चालू जाणार आहे. कदाचित त्याच्यामध्ये 2, 3, 10% नुसार पाऊस कुठे मोठे होत राहील, तो भाग वेगळा आहे. पूर्ण महाराष्ट्र पाऊसच होईल असं वेटी धरणं ही माझ्या मते चुकीचं राहील. त्यामुळे इतरही गोष्टीकडे लक्ष देता आपण पाहिलं तर अशी सिस्टम नाही ज्यावरती महाराष्ट्राचं पावसामुळे नुकसान होईल, पण हा, धुळीमुळे खूपच नुकसान होईल अशी परिस्थिती ह्या दोन्ही आठवड्यामध्ये स्पष्टपणे दिसते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी, आता नवीन कोणी टरबूज लागवड करत असेल तो शेतकरी, त्यानंतर कोणी पिकं घेत असेल वेगवेगळ्या प्रकारचे वेलवर्गीय वगैरे, त्या शेतकऱ्यांना याची बाधा आहे. आया पडणं वगैरे गोष्टी सगळ्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि नोव्हेंबरच्या एंडिंगच्या 2-4 दिवसामध्ये ही गोष्टी आढळायला पाहायला मिळतील. कारण की गरमीची लेवल वाढणार आहे आणि पावसाचीही शक्यता जमा असल्यामुळे ह्या गोष्टी फायदेशीर नाहीत. तर आता वळूयात त्या विषयाकडे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही मेसेज करा, रिकमेंड करा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करेल. आणि विषय असा आहे की ॲप्लिकेशन का गरजेचं आहे, कारण की इथून पुढे लॉंग टर्म चांगले अंदाज, चांगल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपण ॲप्लिकेशनवरती शेअर करणार आहोत पॅकेजच्या थ्रू. आणि औषधाची माहिती फ्री असणार आहे, तिथे बघू शकता. जय शिवराय, धन्यवाद.